नमस्कार. आज आपण एक छोटासा पिकनिकचा व्लॉग बघणार आहे. तर आम्ही फ्रेंड्स आणि आमच्या लहान मुलांसोबत गेलो होतो एक छोटासा ट्रेक करण्यासाठी. चौराई देवी हिल म्हणून एक छोटंसं डोंगर आहे. तर ते पुण्यापासून 30 किलोमीटर्स आणि सोमाटणे फाटेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तिकडे आपण ट्रेक करत वरती जाणार आहे आणि वरती एक छोटंसं मंदिर आहे देवीचं, चौराई देवी मंदिर म्हणून. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला खूप छान अशा झाडी आहेत. खूप रम्य वातावरण आहे. तर आम्ही ट्रेक करत करत अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आणि एक छोटासा ब्रेक घेतला आहे आणि तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे तिथून. सर्वात जास्त एक्साइटमेंट न्यू गोष्टी बघायची, शिकायची म्हणजे ते लहान मुलांनाच असते, नाही का? तर बघा, हा सर्वात छोटा आहे. किती म्हणजे किती एक्साइटेड आहे तो. वन डे ट्रिपसाठी खूप छान असं हे लोकेशन आहे. मुलांनी खूप एन्जॉय केली ही ट्रिप. तुम्ही जर नेचर लवर असाल आणि फिटनेस लवर देखील, तर ही ट्रिप त्या लोकांसाठी एकदम परफेक्ट अशी आहे. आपण आता मंदिराजवळ आलो आहे. तुम्ही बघू शकता, इथून आपल्याला मंदिर छान असं विजिबल आहे. इथे एक छोटंसं मंदिर आहे मेन मंदिराच्याच अगदी साईडला. आम्हाला इकडे वरती पोचायला 30 ते 40 मिनिटं लागली. तुम्ही बघू शकता, आपण चौराई देवीच्या मंदिराच्या इथे पोचलो आहे. खूप छान असं एकदम छोटंसं डोंगराच्या मधोमध्ये मंदिर आहे. मंदिरातून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. पूर्ण चौराई डोंगराचा व्ह्यू आहे. खूप मस्त असं व्हायब्रेशन होतं त्या मंदिरामध्ये. छान असं सगळ्यांनी दर्शन घेतलं देवीचं आणि मस्त बसलो तिकडे मंदिरामध्येच 5-10 मिनिटं. आता मस्त दर्शन घेतलं आणि सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती. तर आम्ही घरातून जेवण बनवून आणलं होतं. तर मस्त झाडाखाली बसलो आणि छान असा बेत केला.
मुलांनी पोट भरून जेवण केलं. जेवणानंतर मुलांनी खूप मजा केली, मस्ती केली. आम्ही देखील मजा केली मुलांसोबत आणि छान असे रील्स बनवले. आणि ही आमची जी छोटीशी ट्रिप होती ही खूप मस्त गेली. तर नक्की तुम्ही देखील वन डे ट्रिपसाठी तुमच्या फ्रेंडसोबत चौराई देवी टेम्पलला व्हिजिट करा.